चहा तर आम्ही सोडला आहे, पण त्याच्याऐवजी काही पर्यायी पदार्थ किंवा पर्यायी काही ऑप्शन आहे का? हुंजा टी किंवा हर्बल टी, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो आणि हा जो हुंजा टी आहे हा डायबिटिक पेशंटसाठी पण सेफ आहे, ओव्हरऑल जनरल हेल्थ मेंटेन करण्यासाठी पण चांगला आहे. अगदी आपल्या दालचिनीपासून ते वेगवेगळ्या पद्धतीचे अर्क, मग त्यात तुळशी असतं, बेल पेपर असतं, लेमन ग्रासचा त्याच्यामध्ये वापर करू शकता. आणि चांगल्या क्वालिटीचा जर का गूळ तुम्हाला मिळत असेल तर ऑर्गॅनिक गूळ किंवा स्टिविया तुम्ही जर का त्यात वापरलं किंवा इंजुगरसारखी जर का शुगर फ्री तुम्ही त्यात वापरली तर हुंजा टी हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. त्यामुळे रेग्युलर चहाचं तुमचं क्रेविंग पण त्याच्यामुळे कमी होतं. तुम्ही कुठं ट्रॅव्हल करत असाल, कुठं पाहुण्यांकडे गेलं की बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न राहतो की आम्ही तुम्हाला चहा देऊ का, मग चहा नाही घेणार तर काय घेणार. तर त्या केसमध्ये त्यांना एवढीच विनंती करायची, तुम्ही मला फक्त कपामध्ये किंवा याच्या ग्लासमध्ये गरम पाणी आणून द्या, माझा चहा मी माझ्याबरोबर आणलाय. तर अशा वेळेला तुम्ही ग्रीन टी किंवा कावा टीचे सॅचेट्स तुमच्याबरोबर ठेवू शकता. ब्लॅक लेमन टी, आपला जो ब्लॅक टी आहे त्याच्यामध्ये लेमन आणि लेमन ग्रास म्हणजे ज्याच्यामध्ये गवती चहासारखं करून, म्हणजे चहाची तल्लफ पण आपल्याला हवी आहे. तर माझं सजेशन राहील कुठल्याही पद्धतीचा तुम्ही जेव्हा हर्बल टी बनवताय, सिनॅमॉन टी बनवताय किंवा अजूनही कुठल्याही पद्धतीचा तुम्ही ब्लॅक टी बनवताय, ब्लॅक लेमन टी बनवताय, तर त्याच्यामध्ये ते गवती चहा टाकायला किंवा लेमन ग्रास टाकायला विसरू नका. लेमन ग्रास आणि थोडंसं आलं टाकून जर का तुम्ही तो चहा उकळला तर त्याची चव आणि त्याचा जो स्मेल आहे तो आपल्या रेग्युलर चहासारखा येतो आणि तुम्हाला चहा पिण्याचं समाधान पण त्याच्यामध्ये मिळतं आणि तुमची हेल्थ पण चांगली मेंटेन राहू शकते.